एक मेथड वर्सेस इन्स्टन्स मेथड काय डिफरन्स आहे ते बघणार आहोत. स्टॅटिक मेथड. स्टॅटिक मेथड इन पायथॉन इज अ मेथड दॅट बिलॉंग्स टू द क्लास इटसेल्फ रादर दॅन टू एनी स्पेसिफिक इन्स्टन्स. म्हणजे स्टॅटिक मेथड आहे ही त्या क्लासला बिलॉंग करते, त्याच्या कुठल्याही ऑब्जेक्टशी किंवा इन्स्टन्सला नाही बिलॉंग करत. आणि इन्स्टन्स मेथड म्हणजे काय तर दॅट ऑपरेट्स ऑन द डेटा ऑफ स्पेसिफिक ऑब्जेक्ट ऑर इन्स्टन्स. सो इन्स्टन्स मेथड असते ती त्या क्लासचा जेव्हा आपण एक ऑब्जेक्ट बनवतो किंवा इन्स्टन्स बनवतो त्या डेटावरती ऑपरेट होते, तिला इन्स्टन्स मेथड म्हणतात. सो आता एक एक्झाम्पल बघूया. सपोज एक क्लास क्रिएट केला कार. याच्यासाठी आपण कन्स्ट्रक्शन मेथड किंवा इनिशियलायझर मेथड म्हणतो आपण, इनिट मेथड डिफाईन करूया. सो याला सेल्फ कारसाठी आपण ब्रँड आणि मायलेज हे दोन पॅरामीटर घेऊया. सो सेल्फ डॉट ब्रँड इक्वल टू ब्रँड and self dot mileage equal to mileage. So self dot brand आणि self dot mileage ह्या दोन इन्स्टन्स ॲट्रिब्यूट इन्स्टॅन्शिएट केलं आपण. आता एक मेथड डिफाईन करूया ड्राईव्ह म्हणून. ड्राईव्ह. सो हिला पहिल्यांदा तर सेल्फ पॅरामीटर पास करायचा आणि डिस्टन्स. ओके. सेल्फ डॉट मायलेज. ओके. मायलेज इज इक्वल टू self dot mileage, so plus equal to distance. So self dot mileage is equal to self dot mileage plus distance. आणि प्रिंट करूया आपण. प्रिंट फॉर्मॅटेड स्ट्रिंग. सो सेल्फ डॉट ब्रँड, जो पण ब्रँड आपण इथं ऑब्जेक्टचा ब्रँड असेल तो. सो सेल्फ डॉट ब्रँड त्या स्पेसिफिक इन्स्टन्ससाठी. ड्रो जे डिस्टन्स पास केलं आहे ते डिस्टन्स विच विल बी इन किलोमीटर. सो टोटल mileage will be self dot mileage. Total mileage will be self dot mileage, and that will be in kilometer. सो ही एक इन्स्टन्स मेथड आहे. आपण काय म्हटलं, an instance method is in Python is a method that operates on the data of specific object or instance. सो ह्या मेथडमध्ये आपण सेल्फ पॅरामीटर पास केला आहे आणि एक डिस्टन्स हा पॅरामीटर एक पास करतो. आणि ही मेथड आहे ती ज्या ऑब्जेक्ट स्पेसिफिक डेटा आहे, म्हणजे सेल्फ डॉट मायलेज म्हणजे जो एक स्पेसिफिक ह्या कार क्लासचा आपण ऑब्जेक्ट तयार करू त्या ऑब्जेक्टचं जे मायलेज असेल त्याचा यूज करेल ही मेथड आणि त्याच्यावरती ऑपरेट करेल. म्हणून ही इन्स्टन्स मेथड आहे. सेम वे इनिट पण एक इन्स्टन्स मेथडच आहे, कारण याला पण आपण सेल्फ पॅरामीटर पास करतो आणि एका स्पेसिफिक ऑब्जेक्ट ज्यावेळी आपण क्रिएट करतो त्यावेळी ही इन्स्टॅन्शिएट होते मेथड. आता एक स्टॅटिक मेथड डिफाईन करूया. सो स्टॅटिक मेथड डिफाईन करण्यासाठी स्टॅटिक मेथड हा कीवर्ड यूज करायचा. डिफाईन.
आता ही मेथड डिफाईन करताना आपण कुठल्याच एका ऑब्जेक्ट्सचा इन्स्टन्स ॲट्रिब्यूट ज्या आहेत, ज्या ऑब्जेक्ट क्रिएट करताना आपण क्रिएट करतो त्या यूज नाही करत. सो इज व्हॅलिड स्पीड, इज व्हॅलिड स्पीड, आणि ह्या मेथडला, स्टॅटिक मेथडला आपण सेल्फ पॅरामीटर पास नाही करत, कारण कुठल्याच ऑब्जेक्टचा डेटा आपण यूज नाही करणार आहे या मेथडमध्ये. सो स्पीड रिटर्न if speed is greater than 0 and less than equal to 150. जर स्पीड 0 आणि 150, 0पेक्षा जास्त असेल आणि 150च्या एवढं किंवा लेस असेल तर ही मेथड रिटर्न करेल. आणि याच्यात आपण कुठलाच आपलं इन्स्टन्स ॲट्रिब्यूट यूज नाही केलेली, कुठल्याच ऑब्जेक्टचा डेटा यूज नाही केलेला. स्पीड हे इंडिपेंडंट ऑफ ऑब्जेक्ट आहे. कुठलाच ऑब्जेक्ट क्रिएट करताना आपल्याला आपण स्पीड पॅरामीटर नाही असाइन करत आहे त्याला. सो ही स्टॅटिक मेथड आहे. आता आपण ह्या क्लासचा ऑब्जेक्ट क्रिएट करूया. सपोज car1 नावाचा ऑब्जेक्ट, कार. आणि हा ऑब्जेक्ट क्रिएट करण्यासाठी काय काय पॅरामीटर पाहिजेत आपल्याला? ब्रँड आणि मायलेज. सो ब्रँड टोयोटा आणि मायलेज सपोज इथं 2000. सो ह्या ऑब्जेक्टसाठी इन्स्टन्स मेथड जर आपल्याला ॲक्सेस करायची असेल तर car1 ड्राईव्ह ओके. आणि याला काय पास करायचं आहे तर डिस्टन्स. सपोज मी 120 पास केलं. आपण हे रन करूया. ओके. सो टोयोटा ड्रोव 120 किलोमीटर, टोटल मायलेजेस. सो आपण 2000 पास केलेलं आणि हे 120 त्याच्यामध्ये ॲड झालं. सो असं आपण इन्स्टन्स मेथड ॲक्सेस करतो. आणि जर आता ही स्टॅटिक मेथड ॲक्सेस करायची असेल तर कसं करायचं तर कार नावाचा हा क्लास आहे, डॉट मेथडचं नाव आहे इज व्हॅलिड स्पीड. आणि आता आपण स्पीड चेक करू. सपोज 100. आता हे प्रिंट करावं लागेल. प्रिंट आणि हे जर रन केलं तर ट्रू, कारण 100 हे व्हॅलिड स्पीड आहे. सपोज 200 फॉल्स, कारण हे व्हॅलिड नाही आहे. सो आपण ही मेथड कार जो क्लास आहे, क्लास नेम डॉट त्या मेथडचं नेम असं ॲक्सेस करू शकतो. किंवा ह्या कार क्लासचा ऑब्जेक्ट आहे car1. सो car1 डॉट मेथडचं नाव असंही ॲक्सेस करू शकतो. सो 100. सो इट इज हे ट्रू आहे. सो परत एकदा रिवाईज करूया की स्टॅटिक मेथड आणि इन्स्टन्स मेथडमध्ये काय काय डिफरन्सेस आहेत. तर स्टॅटिक मेथड ही क्लासला बिलॉंग करत आहे, ती कुठल्या ऑब्जेक्टला बिलॉंग नाही करत, कारण ही तर कुठलाच आपण ऑब्जेक्ट स्पेसिफिक डेटा यूज नाही करत आहे. वेरॅज ज्या इन्स्टन्स मेथड आहेत त्या एका स्पेसिफिक ऑब्जेक्टचा, ह्या car1 ऑब्जेक्टसाठी कुठला डेटा आहे तर ब्रँड टोयोटा आणि 2000 मायलेज. तर हा डेटा यूज केला जातो कोणत्याही इन्स्टन्स मेथडमध्ये. सो काय डिफरन्स आहे? स्टॅटिक मेथड इज पायथॉन इज अ मेथड दॅट बिलॉंग्स टू क्लास इटसेल्फ रादर दॅन टू एनी स्पेसिफिक इन्स्टन्स. ऑल्सो इट डज नॉट यूज सेल्फ ॲज अ पॅरामीटर. आपण इथं बघितलं की आपण सेल्फ पॅरामीटर नाही पास केला त्याच्यात. इट इज डिफाईन्ड युजिंग @static method decorator.
सो आपण ही डिफाईन करताना हा डेकोरेटर यूज केला. इट कॅन बी कॉल्ड युजिंग इदर द क्लास नेम. इट कॅन बी कॉल्ड युजिंग द क्लास नेम. सो इथं कॉल करताना आपण क्लास नेम डॉट जे ते मेथडचं नाव आहे ते यूज केलं. ऑर an instance, but it cannot access or modify instance or class attribute directly. और आपण इन्स्टन्स यूज करून, म्हणजे इथं आपण car1 हा इन्स्टन्स यूज करून पण हिला ॲक्सेस करू शकतो. यूज केसेस काय तर युटिलिटी और हेल्पर फंक्शन्स दॅट लॉजिकली बिलॉंग्स टू द क्लास बट डोंट डिपेंड ऑन द इन्स्टन्स डेटा. सो जे इथं आपण फंक्शन डिफाईन केलं इज व्हॅलिड स्पीड, हे कुठल्याही ऑब्जेक्टच्या डेटावर डिपेंड नाही आहे. जो अशा युटिलिटी किंवा हेल्पर फंक्शन्स असतात त्याच्यासाठी त्यावेळी आपण स्टॅटिक मेथड्स ते फंक्शन डिफाईन करण्यासाठी यूज करतो. आता इन्स्टन्स मेथड इन पायथॉन इज अ मेथड दॅट ऑपरेट्स ऑन द डेटा ऑफ स्पेसिफिक ऑब्जेक्ट. सो इथं आपण बघितलं की इथं आपण मायलेज हा डेटा यूज करत आहे एका स्पेसिफिक ऑब्जेक्टचा. फॉर एक्झाम्पल car1 ऑब्जेक्टचा मायलेज 2000 होतं. तर जेव्हा car1 डॉट ड्राईव्ह आपण कॉल केलं त्यावेळी हा car1 ऑब्जेक्टचा डेटा यूज केला. सो अशा केसेसमध्ये इन्स्टन्स मेथड यूज करतात. इट टेक्स सेल्फ ॲज इट्स फर्स्ट पॅरामीटर. सो ज्या पण इन्स्टन्स मेथड आहेत त्याच्यात सेल्फ हा एक फर्स्ट पॅरामीटर आपण पास करतो, कारण त्यावेळेनंच सेल्फ म्हणजे जो पॅरामीटर आहे तो म्हणजे त्या ऑब्जेक्टचा तो डेटा असा असाइन करण्यासाठी आपण सेल्फ हा पॅरामीटर यूज करतो ऑब्जेक्ट स्पेसिफिक डेटा असाइन करण्यासाठी. इट कॅन ॲक्सेस अँड मॉडिफाय इन्स्टन्स ॲट्रिब्यूट अँड कॉल अदर मेथड्स ऑफ द सेम ऑब्जेक्ट. सो ते आपण बघितलं की इट कॅन ॲक्सेस अँड मॉडिफाय इन्स्टन्स ॲट्रिब्यूट. सो मायलेज नावाची जी ॲट्रिब्यूट आहे, इन्स्टन्स ॲट्रिब्यूट आहे सेल्फ डॉट मायलेज, ती ॲक्सेस पण करू शकतो आपण इन्स्टन्स मेथड यूज करून आणि ती मॉडिफाय पण करू शकतो. असं यूज केसेस काय आहेत तर वेन यू नीड टू परफॉर्म ऑपरेशन दॅट डिपेंड्स ऑन द ऑब्जेक्ट स्पेसिफिक डेटा. सो इथं आपण टोटल मायलेज काढलं. सो हा टोटल मायलेज कशावर डिपेंड आहे तर त्या ऑब्जेक्टचं स्पेसिफिक आधीचं मायलेज काय आहे आणि नंतर डिस्टन्स काय ट्रॅव्हल केलं. सो अशा केसेसमध्ये आपण इन्स्टन्स मेथड यूज करतो.